नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहे शेगाव लाईव्ह। मी माझे मत मांडत आहे। विषय आहे PM किसान फिजिकल व्हेरिफिकेशनवर माझे स्पष्ट मत। तर मंडळी, आपण आता बघूया फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया। तर रेशन कार्डसह मागितलेल्या कागदपत्राबाबत मंडळी, विषय असा आहे की ज्यांना PM किसान योजनेचा 18वा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। तो विषय म्हणजे PM किसान योजनेसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन आणि रेशन कार्डसह कागदपत्रे मागितली जात असल्याची चर्चा आहे। सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट स्क्रीनशॉट फिरत आहेत, ज्यात असं सांगितलं जात आहे की आता PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन अर्ज अनिवार्य आहे। माझ्या मते ही माहिती अपूर्ण आहे आणि अशा अपूर्ण माहितीमुळे शेतकरी विनाकारण संभ्रमात पडत आहे। माझ्या मते खरी वस्तुस्थिती काय आहे, PM किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। माझे स्पष्ट मत आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन अनिवार्य केलेले नाही। फक्त आणि फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया लावण्यात आली आहे ज्यांना 18वा हप्ता मिळालेला नाही किंवा ज्यांच्या प्रकरणात KYC अपूर्ण आहे, आधार बँक लिंकमध्ये चूक, जमीन नोंदीत नाव जुळत नाही, कुटुंबापेक्षा एकापेक्षा जास्त नावे लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली आहे, अशा प्रकरणामध्येच हप्ता थांबवला जातो आणि त्यानंतर फिजिकल पडताळणी सांगितली जाते। रेशन कार्ड का मागितले जात आहे? माझे मत, आज अनेक शेतकरी विचारत आहेत, रेशन कार्ड कशासाठी मागितले जात आहे? माझ्या मते रेशन कार्ड मागण्याचा उद्देश शेतकऱ्यांना त्रास देणे नाही, तर एकाच कुटुंबातून चुकीच्या पद्धतीने अनेक लाभ घेणे थांबवणे, डुप्लिकेट लाभार्थी शोधणे हा आहे। परंतु माझे स्पष्ट असे मत आहे की ज्यांचा हप्ता नियमित येतो आणि ज्यांची कागदपत्रे आधीच बरोबर आहेत त्यांच्याकडून रेशन कार्ड, सातबारा, बँक पासबुक पुन्हा मागणे गरजेचे नाही। मला वाटणारी अडचण, जेव्हा सोशल मीडियावर अनिवार्य असा शब्द वापरून माहिती दिली जाते आणि ती सर्व शेतकऱ्यासाठी आहे की नाही हे स्पष्ट सांगितले जात नाही, तेव्हा शेतकरी घाबरतो, कृषी कार्यालयात गर्दी वाढते, दलाल सक्रिय होतात आणि शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जातो। माझ्या मते ही स्थिती टाळण्यासाठी माझी स्पष्ट आणि नेमकी आणि अधिकृत स्वरूपात माहिती सांगतो। शेतकरी बांधवांना माझे स्पष्ट सांगणे आहे की मी स्पष्ट सांगू इच्छितो, तुमचा 18वा हप्ता खात्यात आला असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। हप्ता आलेला नसेल तर घाबरू नका, कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन नेमकं कारण विचारा, त्यानंतर मागितलेली कागदपत्रे द्या। अफवावर विश्वास ठेवू नका, विनाकारण अर्ज भरण्यास धाव घेऊ नका। माझे स्पष्ट मत आहे की PM किसान योजना ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे, अडचणीसाठी नाही। म्हणून चुकीची माहिती थांबली पाहिजे व अर्धवट पोस्टला फॅक्ट चेक हवा, शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे। तुम्हाला हे मत योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ पोस्ट आणि शेअर करा, जेणेकरून कोणतेही शेतकरी विनाकारण त्रासात पडणार नाही।